ब्राह्मणवादी सनातनी वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पंडित गोपबंधूंनी संकुचित जातीय अडथळ्यांच्या बेड्या तोडल्या. मला माझ्या मातृभूमीच्या धुळीत मिसळू दे आणि माझ्या देशवासियांना ती ओलांडू दे, या ओळीतून त्यांची त्यागाची भावना दिसून येते. आधुनिक भारताचे निर्माते भीमराव रामजी आंबेडकर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. ओडिया संस्कृतीचं प्रतीक म्हणजे नीलकंठदास. कलकत्ता विद्यापीठातून तत्वज्ञानामध्ये एम.ए. पदवी मिळवली. ब्रिटिश सरकारची आकर्षक नोकरीची संधी नाकारून नीलकंठदास यांनी सत्यवादी हायस्कूलचे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्राचे अभयरक्षक बाबा आमटे हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि सन्मानित समाजसेवक. समाजानं वाळीत टाकलेल्या आणि कुष्ठरोग्यांना त्यांनी जवळ केलं. त्यांच्याकरिता महाराष्ट्रातील चंद्रपूर नजीकच आनंदवन उभारलं. या आश्रमाची त्यांनी स्थापना केली. उत्कल म्हणजे ओडिया गौरव मधुसूदनला एम.ए. बी.एची पदवी प्राप्त करणारे प्रथम ओडिया विद्यार्थी. विखुरलेल्या ओडिशा प्रदेशांच्या एकत्रीकरणासाठी एक धाडसी आणि महत्वाची भूमिका घेतली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. भारतीय अशांततेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळक हे सर्वमान्य राजकारणी, क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि स्वातंत्र्य सेनानी होते. बिजू पटनाईक हे सुद्धा एक अतुलनीय स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया आणि इतरांसोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत चळवळींचं नेतृत्व केलं. अतुल्य